संघाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोलजी खेडकर, लष्करी विभागाचे पुणे शहर उपाध्यक्ष हनीफ भाई शेख आणि गुप्तवार्ता विभागाचे माननीय नारायणराव चंचले साहेब यावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे बंधू येरवडा येथील समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे संचलित घरट प्रकल्प निवारा येथील विद्यार्थ्यांसाठी बीके ग्रुप आणि लष्करी भीमाच्या वतीने रमजान ईद व स्वामी प्रकट दिनानिमित्त अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 40 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले। तसेच यावेळी बीके ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू करात, लष्कर भीमाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिवार, तेजस्वी अहलुवालिया, संदीप चांदणे, अक्षय नानकरे, रोहन लोंढे, सनी कांबळे, नागेश थोरात, विलास पाटील, विनोद मोरे, बीके गायकवाड, दीपक सोनवणे, रोहन वैराळ, सुहास कांबळे, रवी अग्रवाल उपस्थित होते। समाजामध्ये जो काही आत्ता प्रकार चालू आहे, पूर्ण महाराष्ट्रात जे चित्र चालू आहे ते चित्र कुठेतरी थांबलं पाहिजे। पण कालच्या पाडव्याच्या मुहूर्तावरती आणि आज रमजान ईद आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा एकाच दिवशी योगायोगाने आल्यामुळे आज एक समाजात सर्व धर्म समभावाचा मेसेज जाईल या अनुषंगानं आज बापू भाऊ करात असतील, तेजेंद्र सिंग अहलुवालिया असतील, हनीफ भाई असतील, माननीय अग्रवाल साहेब असतील, सुहास कांबळे असतील, या आणि सर्वजण आमचे लोक, आमच्या सर्वांच्या माध्यमातून एक जगासमोर महाराष्ट्राला एक मेसेज देण्याचं काम आहे की सर्व धर्म समभाव या नात्यानं आपण सर्वांना एकत्र घेऊन एक चांगला मेसेज समाजात गेला पाहिजे। याचं अनुकरण करण्यासाठी आज या अनाथ आश्रमामध्ये बीके ग्रुप, लष्करी विमा या दोघांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी स्नेहभोजनाचा सोहळा ठेवलेला आहे।